उल्हासनगर कैंप 4 के कुर्ला कैंप चौक क्षेत्र में सोमवार देर रात करीब 11 बजे एक व्यक्ति की धारदार हथियार से हमला कर हत्या कर दी गई। इस वारदात के बाद पूरे इलाके में सनसनी फैल गई। ये घटना भाजपा नगर सेवक राजेश वानखेड़े के कार्यालय के सामने स्थित ट्रांसफार्मर के पास हुई। मृतक की पहचान काला उर्फ सतनाम सिंह लबाना के रूप में हुई है। हमलावर ने उस पर धारदार हथियार से कई वार किए, जिससे उसकी मौके पर ही मौत हो गई। प्रारंभिक जानकारी के अनुसार इस हमले में अनिश सिंह लबाना का नाम सामने आया है। घटना के बाद क्षेत्र में बड़ी संख्या में लोगों की भीड़ जमा हो गई। सूचना मिलते ही विट्ठलवाड़ी पुलिस मौके पर पहुंची और पंचनामा कर जांच शुरू की। हत्या के पीछे का सटीक कारण अभी स्पष्ट नहीं हो पाया है। पुलिस मामले की जांच कर रही है और आरोपी की तलाश में जुटी है। कमी नाही तर त्यामुळे तिकडून कोणाला तरी मोबाईलची लाईट टाकेल निघाला तिकडून मोबाईलची लाईट सोडली तेव्हाच होतं। विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडलेली आहे। यामध्ये दोन ओळखीच्या तरुणांमध्ये आपसात वाद होऊन त्यातील एका तरुणाने चाकूने त्याला भुकसलेला आहे। घटनास्थळी माहिती मिळताच त्वरित आमचे पोलीस निरीक्षक आणि तपास पथकातील अधिकारी कर्मचारी पोहोचले आणि त्यानंतर जो जखमी होता त्याला बालाजी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलेला आहे आणि तिथून त्याला सेंट्रल हॉस्पिटलला पाठवण्यात आलेला आहे। यातील जो मारेकरी होता याला त्वरित हिल्लाईन तपास पथकातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पकडलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्याचं काम जे आहे ते विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे। या घटनेसंदर्भाने नक्की काय कारणाने त्यांच्यात भांडणं होऊन आपसात वाद होऊन त्यांची मारामारी आणि पुढचा सबसिक्वेंट जे चाकूने मारण्याची क्रिया झालेली आहे या संदर्भाने आम्ही तपास करत आहोत। याबद्दल लवकरच आम्ही माहिती प्रस्तुत करू। यामध्ये अनीस सिंग म्हणून आरोपीचे नाव आहे आणि त्याने संबंधित जो जखमी आहे त्याला चाकूने त्याला मारलेला आहे। मानेजवळ आणि पोटाजवळ त्याने चाकूने मारलेला आहे आणि पुढील तपास जे आहे ते पुलिस निरीक्षक श्री गोडसे करत आहेत। अगर आपके आसपास कोई भी घटना घटती है तो अपने मोबाइल पर कैद करें और हमारे व्हाट्सएप नंबर 9021499607 पर भेजें या हमें इस मोबाइल नंबर पर यानी कि 9021499607 पर कॉल करें।